नमस्कार मंडळी. आज आपण चॅप्टर 2 मधला प्रॅक्टिस सेट 2.2 त्यातला 5वा क्वेश्चन पाहत आहे. ठीक आहे. दिलेलं जे इक्वेशन आहे ते आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मी क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जे दिलेलं आहे ते ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे हे जे इक्वेशन दिलं ते आपलं कसं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्ममध्ये आहे. मागील क्वेश्चनपासून हा तो क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. हे जर आपण इक्वेशन आपल्या जनरल फॉर्मशी ax² + bx + c = 0 शी जर कंपेअर केलं तर आपल्याला इथं a ची व्हॅल्यू 2 येते, b ची व्हॅल्यू -2 येते आणि c ची व्हॅल्यू 1/2 येते. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. आता हा क्वेश्चन सॉल्व करताना मी सांगितलं होतं की ह्या a ची आणि ह्या cचं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करायचं आणि हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय यायला हवं, तर ती बी व्हॅल्यू यायला हवी, म्हणजेच किती ती -2 यायला हवी. ठीक आहे, एवढं सोपं आहे. आता बघा, मग आपण ह्या एचा आणि सीचं मल्टिप्लिकेशन केलं, एचं आणि सीचं मल्टिप्लिकेशन केलं विच इज इक्वल टू 2 × 1/2. याचं उत्तर येतं, या 2ला हा 2 कॅन्सल झाला, फक्त किती येतं 1. म्हणजे ह्या ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन किती आलं, 1 आलं. म्हणजेच काय की आता आपल्याला काय करायचं की या 1चं, ठीक आहे, हे 1 आलं. आता ह्यांचे असे आपल्याला प्रोडक्ट शोधायचे, फॅक्टर शोधायचे की त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही कुठली हवी, मिडल टर्म बी हवी. मिडल टर्म आपल्याला किती आहे इथं, तर -2 आहे. मग 1चं काय, तर -1 × -1 केलं. बघा मी काय म्हणतो आहे, -1 × -1 केलं तर त्यांचे मल्टिप्लिकेशन +1 येतं, जे आपल्याला a × c आहे. आणि ह्या दोघांची जर आपण ॲडिशन केली म्हणजे -1 प्लस ब्रॅकेटमध्ये -1 केलं तर -1 प्लस मायनस होतं -1 विच इज इक्वल टू -2. हे किती होतं, -2 होतं. म्हणजे जेणेकरून आपल्याला काय पाहिजे ते मिळालं, आपल्याला मिडल टर्म जी होती ती -2 मिळाली. म्हणजेच आपल्याला स्प्लिटिंग मिळून गेलं. म्हणजेच -2 मिडल टर्म जर आपण स्प्लिट केली, -2x ती आपण कशी स्प्लिट करणार आहे, -1 -1x -1x या पद्धतीने आपण काय करणार आहे, मिडल टर्म स्प्लिट करणार आहे. बघा, ठीक आहे. आता ॲन्सर यायला सुरुवात करू. ॲन्सरमध्ये गिवन काय, गिवन 2x² - 2x + 1/2 विच इज इक्वल टू 0. बी अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे दिलेलं काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता आपण काय करणार आहे की मिडल जी टर्म आहे ते स्प्लिट करणार आहे. ती कशी करायची, तर आपण याच्यानुसार आपण ती स्प्लिट करणार आहोत. सो मग काय येणार आहे आपल्याकडे, 2x² - 1x -1x + 1/2 विच इज इक्वल टू 0. ही आपली मिडल टर्म आपण काय केली आहे, स्प्लिट केलेली आहे. आता काय करणार की आपण मिडल टर्म स्प्लिट केल्यानंतर ह्या पहिल्या दोघांमधून कॉमन शोधणार आणि नंतर या दोघांमधून कॉमन शोधणार. तर आपण या पहिल्या दोघांमधून जर कॉमन शोधायला गेलं, बघा लक्षात घ्या, इथं पहिल्या दोघांमध्ये, तर मी काय म्हणतो ते नीट बघा. तर आपल्याला वर काय काय शोध मिळतं आहे ते बघा. आपल्याला इथे 2x² आहेत, म्हणजे आपल्याकडे काय आहे, 2 आहे, x आहे आणि अजून x आहे. ठीक आहे. आणि या 1x मध्ये आपण बघा, लक्षात घ्या, x तर आहेच, पण आपण काय करू, इथं बघा, इथं 1 आहे आणि x आहे. या दोघांमध्ये कॉमन काय काय आहे, तर आपल्याकडे फक्त आढळतं की इथं x हा कॉमन आहे. म्हणून दोघांमधून कॉमन काय काढू शकणार आहे आपण, x कॉमन काढणार आहे.
दोघांमधून कॉमन x आला तर आत काय राहतं आहे की वरच्या टर्ममधला आपल्याकडे हा 2x राहतो आहे आणि खालच्या टर्ममधला 1 राहतो आहे. सो वरच्या टर्ममध्ये आपल्याकडे 2x राहिला, मायनसचं मायनस आणि वरच्यामधला 1 राहिला, ब्रॅकेट कंप्लीट. आता या दोघांमधून ठीक आहे आपण कॉमन काय काढणार आहे की मायनस कॉमन काढलं. आता बघा आपण इथं 1x ऑलरेडी आपण 1x लिहिला आहे. आता या 1xमध्ये 1 आहे आणि x पण आहे आणि हा 1/2 मध्ये काय आहे बघा 1/2 मध्ये 1 × 1/2 आहे. पण एक आपण काय करत आहोत की लक्षात घ्या की आपल्याला या दोघांमधून कॉमन शोधायचं आहे. या दोघांमधून जर बघितलं कॉमन शोधल्यानंतर आपल्याला काय हवं की ही जी मिडल टर्म आपण ही जी 2x - 1 तो पण इथं आपण ॲज इट इज आला हवा. ठीक आहे. तर मग आपल्याला थोडंसं याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करावे लागणार आहेत. बघा लक्षात घ्या. मग आपण काय करणार आहोत की ही जी मधली टर्म आहे ही मधली टर्म दिसते ही 1x जी आहे आपल्याकडे आपण ती कशी लिहितो आहे बघा. 1x आपण कसं लिहिणार आहे 1x कसं लिहिणार आहे 2 × 1/2. बघा मी एकदा सांगतो काय आपल्याकडे 1x म्हणजे कसं होतं 1 × x एवढीच व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल होती. पण आता ही 1 जी आहे ती आपण स्प्लिट कशी करणार आहे 2 × 1/2. 1 बघा मी 1 कशी स्प्लिट केली आहे 1 कशी केली आहे 2 × 1/2 म्हणजे ह्या 2ला 2 गेलं तर आपलं काय राहते 1 ॲज इट राहते आणि काय राहणार आहे x ॲज इट इज राहणार आहे. ठीक आहे × x. आता आपण काय करणार की म्हणजे बघा 1x कसं स्प्लिट केलं आहे मी हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. पेपरला बरेच वेळा हा क्वेश्चन आलेला आहे आणि येतो कारण थोडासा किचकट आहे 1x फोड कसं करायची याच्यावरून थोडंसं कन्फ्युजन होतं. मग बघा आता की या दोघांमध्ये जर आपण कॉमन शोधलं तर आपल्याला काय आढळतं की इथं 1/2 कॉमन आहे इथं 1/2 कॉमन आहे. याचा अर्थ या दोघांमधून 1/2 कॉमन निघेल. मायनस तर बाहेर काढलं तर कॉमन काय निघाला 1/2. मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं जस्ट मायनस बाहेर काढतो तेच आतले चिन्ह सगळे बदलतात. ठीक आहे हे मायनस होते काय होणार आहे प्लस. मग वर काय राहणार आपल्याकडे 2x ॲज इट इज राहणार आणि प्लसचं काय होणार मायनस होणार आणि 1 इथं 1/2 गेल्यानंतर राहिलं काय आपल्याकडे 1 राहिलं. ठीक आहे इथे 1 राहिलं ब्रॅकेट कंप्लीट इथं 0. नेक्स्ट मध्ये आपण काय करणार आहे की ही जी टर्म आहे पहिली आणि ही टर्म कंपेअर केली तर आपल्याला असं आढळतं की 2x - 1 इथं पण आहे आणि 2x - 1 इथं पण आहे. म्हणून या टर्म आणि या टर्म कंपेअर करता आपल्याकडे 2x - 1 कॉमन निघेल. तर राहील काय आपल्याकडे इथला x ॲज इट इज इथला -1/2 ॲड इज इट विच इज इक्वल टू 0. आता काय बघा हा a आहे हा b आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. तर याचा अर्थ 2x - 1 हा तर 0 असेल किंवा ऑर x - 1/2 विच इज इक्वल टू 0 असेल. सिम्पल. अवघड आहे का नाही. मी खोडतो. मग आता हा 2x - 1 हा -1 जो आहे आपला हा -1 हा -1 इकडे गेलं काय होणार आहे प्लस होणार आहे. मग 2x विच इज इक्वल टू 1 आणि हा -2 इकडे गेला तर इकडे काय होणार आहे तो प्लस होणार आहे और x इज इक्वल टू 1/2. आता हा 2 इथं मल्टिप्लाय इकडे गेलं काय होईल डिवाइड होईल x इज इक्वल टू 1/2. हा जो 2 आहे ना हा 2 बघा हा 2 इकडे मल्टिप्लाय होता इकडे गेलो डिवाइडला जाईल तो 1/2 आलाच आणि इकडचा और x इज इक्वल टू 1/2. सो फायनली आपल्याला सोल्युशन मिळालं गेलं की एक्सचे ॲन्सर काय आलं x इज इक्वल टू 1/2 आणि x इज इक्वल टू 1/2 म्हणजे दोन्हीही रूट्स काय असणार आहेत 1/2 आणि 1/2 असेल. म्हणजेच काय देअरफॉर दी सोल्युशन the solution of given quadratic equation are
1/2 अँड 1/2. दोन्ही इक्वेशन आपलं उत्तर काय मिळालं? 1/2 आणि 1/2च मिळालं आहे. ठीक आहे. थोडासा किचकट क्वेश्चन होता. महत्त्वाचं म्हणजे काय की ही जी मिडल टर्म आहे ती व्यवस्थित स्प्लिट करणं, आणि मिडल टर्म स्प्लिट केल्यानंतर एक गोष्ट आहे की ती -1x आपण जे 1x जे स्प्लिटिंग केलं होतं आपण 1x ते महत्त्वाचं. 1x स्प्लिटिंग कसं केलं तर आपण 2 × 1/2 × x, हे स्प्लिटिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे नोट करून ठेवा. कसं केलं आहे ते एकदा बघा. नाही समजलं व्हिडिओ रिपीट बघा, पॉज करा आणि क्वेश्चन्स लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ मग घेऊन येऊ पुन्हा आपण नवीन क्वेश्चन. आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चांगला प्रतिसाद मला मिळत आहे, त्यासाठी तुमच्या सर्वांचं धन्यवाद.